Good morning, all. Morning, ma'am. Good morning, ma'am. Good morning, ma'am. In the last lecture, what we covered? Service to the consumer. Service to the consumer. Okay. कशामधल्या सर्व्हिसेस बघितल्या होत्या आपण? Fastly सांगा. Services performed by wholesaler. ओके, होलसेलरनी व्हेरियस सर्व्हिसेस दिल्या मॅन्युफॅक्चररला, कस्टमरला आणि रिटेलरला. तो पॉइंट आपण डिस्कस केला. अनदर एक बीट आपण डिस्कस केला होता. Elimination of wholesaler. ओके, इलिमिनेशन ऑफ होलसेलर. त्यामध्ये आपण काय बघितलं होतं? कशावरती डिस्कशन होतं? होलसेलर जर नसेल तर काय होईल आणि होलसेलर असेल तर? ओके, होलसेलर नसतील तर काय होईल आणि होलसेलर असतील तर काय होईल? सो पॉझिटिव्ह निगेटिव्ह डिस्कशन आपण बघितलं होतं. तर नेक्स्ट फ्रॉम टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू लर्न नेक्स्ट बीट इज रिटेलर. जसं आपण होलसेलर बघितलं होतं तसंच आपल्याला रिटेलर बघायचं आहे. Retailers, in a way, a retailer is a middleman between a wholesaler and actual consumer. रिटेलर कोण आहेत? रिटेलर ही एक लिंक आहे किंवा हे मिडलमॅन आहेत. कुणामधले मिडलमॅन आहेत? होलसेलर अँड ऍक्च्युअल कंझ्युमर. आतापर्यंत जे आपण बघितलं ते होलसेलरचं बघितलं. होलसेलर कुणामधली लिंक होती? मॅन्युफॅक्चरर अँड रिटेलर. सो आता आपल्याला रिटेलरचं सगळं फंक्शनिंग बघायचं आहे, त्यानं कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस देते ते बघायचं आहे. त्यासाठी रिटेलर कोण आहे किंवा कुणामधली लिंक येते रिटेलर? सो ऍक्च्युअल कस्टमर किंवा कंझ्युमर जे आहेत आणि होलसेलर ह्यामधला मिडलमॅन म्हणजे रिटेलर. द रिटेलर सेल्स द गुड्स टू द कंझ्युमर अँड मेंटेन अँड इंटिमेट कॉन्टॅक्ट विथ द होलसेलर, मॅन्युफॅक्चरर अँड कंझ्युमर. रिटेलरचं काम काय असतं? कोणतेही प्रोडक्ट जे आहेत ते सेल करायचं. सो रिटेलर सेल्स द गुड टू द कंझ्युमर. कंझ्युमर किंवा कस्टमरला प्रोडक्ट सेल करण्याचं काम, बेस्ट क्वालिटीचं प्रोडक्ट जे आहे ते देण्याचं काम कोण करतं? रिटेलर. अँड मेंटेन द इंटिमेट कॉन्टॅक्ट. इंटिमेट म्हणजे क्लोज कॉन्टॅक्ट किंवा क्लोज रिलेशन कोणासोबत असतं त्या रिटेलरचं? होलसेलर, मॅन्युफॅक्चरर अँड कंझ्युमर और कस्टमर. सो तो काय करतो रिटेलर? स्वतःचा कॉन्टॅक्ट, क्लोज कॉन्टॅक्ट होलसेलर सोबत पण ठेवतो, कस्टमर सोबत पण ठेवतो अँड मॅन्युफॅक्चरर सोबत पण ठेवतो. द रिटेलर डीलिंग इन फार्मास्युटिकल ट्रेड इज नोन ॲज अ केमिस्ट और फार्मासिस्ट. सो इथं तुम्हाला केमिस्ट आणि फार्मासिस्टची डेफिनेशन सांगितलेली आहे. सो द रिटेलर डीलिंग इन अ फार्मास्युटिकल ट्रेड. जर एखादा रिटेलर फार्मसी फील्ड मध्ये किंवा फार्मास्युटिकल फील्ड मध्ये वर्किंग करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? केमिस्ट, ड्रगिस्ट और फार्मासिस्ट. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ अ केमिस्ट और फार्मासिस्ट. मग तुम्हाला एखाद्या वेळेस डेफिनेशन विचारली फार्मासिस्ट, केमिस्टची किंवा ड्रगिस्टची तर तुम्हाला हे सगळं लिहायचं आहे की कोण आहेत हे रिटेलर. पहिल्यांदा तुम्हाला सेंटेन्स लिहायचंय. द रिटेलर डीलिंग इन अ फार्मास्युटिकल ट्रेड इज नोन ॲज अ केमिस्ट और फार्मासिस्ट. त्यानंतर रिटेलर इज अ मिडलमॅन बिटवीन होलसेलर अँड ऍक्च्युअल कंझ्युमर. आफ्टर दॅट retailer sells good to the consumer and maintain intimate contact with the wholesaler, manufacturer and consumer. हे 3 सेंटेन्स तुमच्या डेफिनेशन मध्ये वन बाय वन आले पाहिजे. मग त्यातलं मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे? रिटेलर मध्ये पण बरेच टाईप येतात, पण केमिस्ट किंवा फार्मासिस्ट आपण कधी म्हणू?
जेव्हा रिटेलर्स डीलिंग इन अ फार्मास्युटिकल ट्रेड, फार्मसी मध्ये वर्क करत असेल किंवा मेडिकल प्रॅक्टिशनल प्रोफेशन मध्ये जर वर्क करत असेल, सो इन शॉर्ट फार्मास्युटिकल ट्रेड मध्येच वर्क करत असेल तर त्याला आपण केमिस्ट, ड्रगिस्ट और फार्मासिस्ट असं म्हणतो. डेफिनेशन क्लिअर आहे सगळ्यांना? येस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. सो दिस वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. फार्मास्युटिकल ट्रेड मध्ये जे रिटेलिंग करतात त्यांना आपण केमिस्ट, ड्रगिस्ट और फार्मासिस्ट म्हणतो. सो नेक्स्ट इज a function of a retailer. In that, first is a wide choice to a consumer. आतापर्यंत आपण होलसेलरचे फंक्शन बघत होतो. सो सिमिलॅरिटी तुम्हाला कुठेतरी दिसेल होलसेलर आणि रिटेलरच्या फंक्शन मध्ये, कारण बरेच पॉइंट त्यातले रिपीट झालेत. फक्त होलसेलर काय करत होता, मॅन्युफॅक्चरर आणि रिटेलरला सर्व्हिस देत होता. सो त्यामधून त्याचं फंक्शनिंग दाखवत होता. आता सेम तसंच आहे, बट तो कुणाला सर्व्हिस किंवा कोणाला जास्त बेनिफिट मिळणार आहे रिटेलर कडून, कस्टमरला. सो ह्याच्यामध्ये बरेच पॉइंट रिगार्डिंग कस्टमर आहेत. मग फंक्शनिंग तेच आहे रिटेलरचं. फंक्शन ऑफ अ रिटेलर मध्ये फर्स्ट इज अ वाइड चॉइस टू द कंझ्युमर. सो ही keeps a stock of various items according to the need of the consumer. कस्टमरला जे गोष्टींची गरज आहे त्याच्यानुसार तो स्टॉक अवेलेबल करतो. कस्टमरला जे आवडतं त्याच्यानुसार तो स्टॉक स्वतःच्या शॉप मध्ये तिथं स्टॉक रेडी करतो. सो फर्स्ट फंक्शन काय आहे की तो कस्टमरला वाईड रेंजची व्हरायटीचे माल तिथं अवेलेबल करून देतो. सो प्राइस मध्ये पण लो पासून हाय पर्यंतच्या प्राइजेस त्याच्याकडे प्रोडक्ट, त्या प्राइजेसचे प्रोडक्ट अवेलेबल असतात आणि व्हरायटी एकाच प्रोडक्टची व्हेरियस कंपनीजची व्हरायटी पण त्याच्याकडे अवेलेबल असते. सो फर्स्ट फंक्शनिंग काय आहे, वाईड चॉईस टू अ कंझ्युमर. कस्टमरला वाईड चॉईस तो देतो. सो ही कीप्स अ स्टॉक ऑफ व्हेरियस आयटम्स अकॉर्डिंग टू द नीड ऑफ द कंझ्युमर. कस्टमरला ज्याची गरज आहे त्याच्यानुसार तो व्हरायटी तिथं त्यांना दाखवतो. द रिटेलर इज अ सपोज्ड टू नो द डिफरंट काइंड ऑफ अ गुड्स लाइकली टू बी डिमांडेड बाय हिज customer and also to know the sources from where the same could be obtained. मग इथं नेक्स्ट पॉइंट काय सांगितलंय, ज्यावेळेस पण वाईड चॉईसचा तो प्रोडक्ट दाखवतो त्यावेळेस त्या कस्टमरला काय आवडतंय त्याच्या इंडिव्हिज्युअल कस्टमरच्या आवडीनिवडीनुसार तो त्याच्यामधली व्हरायटी शो करतो. शिवाय मार्केटमध्ये जे डिमांडिंग प्रोडक्ट आहेत ते सुद्धा त्यांना शो करतो. साइड बाय साइड ते पण प्रोडक्ट दाखवतो जे मार्केटमध्ये सध्या त्यांची डिमांड आहे. अँड ऑल्सो नो टू सोर्सेस फ्रॉम व्हेअर द सेम कुड बी ऑब्टेन्ड. मग जे पण डिमांडिंग प्रोडक्ट आहेत ते कुठून अवेलेबल करायचे हे पण त्याला एक्झॅक्टली माहित असतं. त्यामुळं जर कस्टमर आले तर तो स्टॉक आउट झालाय प्रोडक्ट असं कधी म्हणत नाही, कारण त्याला माहिती की हे सोर्स कुठून अवेलेबल करायचं, डिमांडेड प्रोडक्ट कोणते आहेत, कस्टमरला काय आवडतंय त्याच्या आवडीनिवडीनुसार तो काय करतोय, तो कस्टमरला व्हरायटी देतोय. वाईड चॉईस टू द कंझ्युमर. नेक्स्ट आहे रेडी स्टॉक. अ रिटेलर कीप अ रेडी स्टॉक of all the goods so that he is able to meet the demand of his customer at all time. So ready stock मध्ये सिम्पली काय आहे की जेवढे पण त्याच्याकडे व्हरायटी आहेत त्या व्हरायटी मेंटेन करायचं तो ट्राय करतो. कस्टमरची जी डिमांड आहे ती डिमांड फुलफिलमेंट करण्यासाठी तो स्वतःकडे स्टॉक रेडी ठेवतो. थर्ड आहे ट्रान्सपोर्ट. सो wholesalers are the main source of a supply of a goods to the retailer. So earlier lecture मध्ये पण आपण हे बघितलंय की रिटेलर कडे जेवढं पण सामान असतं ते कुणाकडून मिळालेलं असतं, होलसेलर कडून. सो होलसेलर्स आर द मेन सोर्स सप्लाय ऑफ अ गुड्स टू द रिटेलर. त्यामुळे होलसेलर हा मेन सप्लायचा सोर्स आहे रिटेलरला. रिटेलर्स युजली मेक देअर ओन अरेंजमेंट फॉर अ ट्रान्सपोर्टेशन ऑफ अ प्रोडक्ट्स of a different kind from wholesaler godowns. इथं ट्रान्सपोर्टेशनची फॅसिलिटीचं तो देतोय. कोणाला देतोय, कस्टमरला पण आणि होलसेलरला पण. सो जे रिटेलर्स आहेत ते काय करतात, स्वतःच असं व्हेकल तिथं अरेंज करतात. कशासाठी, होलसेलरच्या गोडाऊन मधून
सामान आणणे आणि आपल्या शॉपमध्ये स्टोअर करणे. ह्याच्यासाठी ते काय करतायत, एक व्हेकलची किंवा ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमची अरेंजमेंट करतायत. सो थर्ड फंक्शनिंग इज ट्रान्सपोर्ट. आणि हे जे रिटेलर्स असतात ते काय करतील, ज्यावेळेस पण कस्टमरला होम डिलिव्हरी पाहिजे असती त्यावेळेस ते स्वतःचे ओन व्हेकल किंवा ओन ट्रान्सपोर्टेशन मीडिया यूज करतील आणि कस्टमरला पण ही ट्रान्सपोर्टेशनची फॅसिलिटी तिथं अवेलेबल करून देतील. सो थर्ड फंक्शन इज अ ट्रान्सपोर्ट. फर्स्ट काय होतं, वाईड चॉईस टू द कंझ्युमर. कस्टमरला जे आवडते त्याची जी डिमांड आहे त्याच्यानुसार व्हरायटी ऑफ प्रोडक्ट तो त्या कस्टमरला शो करतो आणि अवेलेबल करून देतो. सेकंड आहे रेडी स्टॉक. कधी स्टॉक आउट हा प्रॉब्लेम मोस्टली रिटेलर कडे नसतो, कारण तो काय करतो, त्याला माहिती कुठून हे अवेलेबल करायचं, त्यामुळे तो मेंटेन करायचं ट्राय करतो. जो पण स्टॉक डिमांड मध्ये आहे तो मेंटेन करायचा ट्राय करतो. अँड थर्ड इज फॅसिलिटी और फंक्शन इज ट्रान्सपोर्टेशन. मग ट्रान्सपोर्टेशन दोघांनाही हेल्प करतं, होलसेलरला पण आणि कस्टमरला पण. होलसेलरच्या गोडाऊनमधून जाऊन सामान आणण्यासाठी तो स्वतःची ओन अरेंजमेंट करतो व्हेकलची किंवा ट्रान्सपोर्टेशनची, आणि कस्टमरला ज्यावेळेस होम डिलिव्हरीची गरज असते त्यावेळेस तो पण ही फॅसिलिटी त्यांना देतो. दॅट इज द थर्ड फंक्शन. फोर्थ इज अ ग्रेडिंग. सो ग्रेडिंग मीनिंग काय आहे, लास्ट लेक्चरला आपण बघितलंय. Voice is audible. Yes, ma'am. श्रेणी Classify. श्रेणी, दर्जेदार. ओके. ग्रेडिंग मीन्स क्लासिफाय किंवा श्रेणीकरण जे आपण म्हणतो ते म्हणजे ग्रेडिंग. सो नॉर्मली ग्रेडिंग ऑफ अ गुड्स इज अ डन आयदर बाय प्रोड्युसर और सम टाइम बाय द होलसेलर. मग ग्रेडिंग किंवा क्लासिफिकेशन आपण जे म्हणतो की वाईड व्हरायटी जर कस्टमरला तो शो करत असेल तर ती वाईड व्हरायटी कशी असणार आहे, लो प्राइस पासून हाय प्राइस पर्यंत. मग त्या लो प्राइस मध्ये सगळ्यात मिनिमम प्राइसचे प्रोडक्ट सेपरेट केले जातील, त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडे जास्ती प्राइसचे, त्यानंतर मिडल प्राइसचे आणि जास्त एक्सपेन्सिव्ह हाय प्राइसचे. सो हे जे क्लासिफिकेशन आहे किंवा हे सेपरेशन जे आहे त्याला आपण म्हणतो ग्रेडिंग. सो नॉर्मली ग्रेडिंग ऑफ अ गुड्स इज अ डन बाय आयदर प्रोड्युसर और सम टाइम बाय द होलसेलर. मग हे जे श्रेणीकरण आहे ते ज्यांनी बनवले त्यांच्याकडून केलं जातं किंवा होलसेलर कडून केलं जातं. However, a retailer does grading of these goods which have been left ungraded by manufacturer and wholesaler. त्यानंतर मग हे क्लासिफिकेशन करण्याची गरज त्या रिटेलरला का पडते, कारण कधी कधी अशी पण कंडिशन असते की मॅन्युफॅक्चरर किंवा होलसेलर कडून काही प्रोडक्टचं क्लासिफिकेशन किंवा सेपरेशन केलं जात नाही. मग त्या टायमिंगला रिटेलर काय करतात, स्वतःहून ग्रेडिंग हे करतात. त्यामुळे लो प्राइस पासून हाय प्राइस पर्यंत ते सेपरेट करतात. कोणते प्रोडक्ट सध्या डिमांड मध्ये आहेत ते डिमांडिंग प्रोडक्ट किंवा व्हेरियस कंपनीचे प्रोडक्ट ते फ्रंटला ठेवतात. त्यानंतर त्याच्या नंतर मिडियम असे डिमांड असलेले प्रोडक्ट आणि आफ्टर दॅट लो डिमांड असलेले प्रोडक्ट असं ते स्वतःच्या रिटेल शॉप मध्ये ग्रेडिंग करतात, क्लासिफिकेशन करतात. तर हे 4 फंक्शन समजलेत का? येस मॅम. Yes, ma'am. ओके. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे रिस्क बिअरिंग. सो रिटेलर हॅव टू मेंटेन अ रिझनेबल स्टॉक ऑफ अ गुड्स. सो जे पण रिटेलर आहेत ते काय करतात, रेडी स्टॉक तिथं तयार करतात किंवा मेंटेन करतात. सो रिस्क त्यांना थोडीफार घ्यावी लागते. ज्यावेळेस पण स्टॉक रेडी ठेवतो आपण मेंटेन करायचं बघतो त्यावेळेस त्या प्रोडक्ट सोबत व्हेरियस रिस्क येतात. सो रिटेलर हॅव टू मेंटेन अ रिझनेबल स्टॉक ऑफ गुड्स. They bear a risk of loss of goods by fire, theft or deterioration as long as they are not sold. So आपण बघतो की ज्यावेळेस पण रिटेलर स्वतःच्या शॉप मध्ये रेडी स्टॉक ठेवतो त्यावेळेस त्याला बऱ्याच रिस्क घ्याव्या लागतात. मग त्या रिस्क कोणत्या असतील की त्या प्रोडक्टचं डिटोरिएशन होऊ शकतं किंवा ते प्रोडक्ट खराब होऊ शकतात, एक्सपायर होऊ शकतात, किंवा लॉस ऑफ गुड्स बाय फायर. त्याच्या शॉप फायर मुळे ते प्रोडक्ट काय होऊ शकतात,
लॉस होऊ शकतात किंवा थिफ्ट म्हणजे काय, त्याच्या शॉप मधून प्रोडक्ट चोरी केले जाऊ शकतात. या सगळ्या गोष्टींना त्याला फेस करावं लागतं किंवा ही रिस्क त्याला त्या प्रोडक्ट सोबत घ्यावी लागते. जेवढं जास्त काळ ते प्रोडक्ट त्याच्या शॉप मध्ये राहते तेवढं जास्त ते खराब होण्याचे चान्सेस आहेत. So each and every product have a expiry date. Before these products get expired, the retailer should have to sell all the products. त्यामुळे जेवढं जास्त लॉंग टाइम साठी तो त्याच्या शॉप मध्ये प्रोडक्ट ठेवतोय तेवढं त्याला रिस्क पण वाढत जातात. सो फिफ्थ फंक्शनिंग इज अ रिस्क बिअरिंग. तो काय करतो, कस्टमरची डिमांड कुठेतरी फुलफिलमेंट करण्यासाठी प्रोडक्ट मागच्या ह्या सगळ्या रिस्क तो स्वतःकडे घेतो. तो रिस्क बिअरिंग. Sixth number is a financing. So they provide financial help to consumer by selling them goods on a credit. So इथं credit facility काय आहे? Credit facility means meaning सांगा फास्ट, डिस्कस केले already. उधारीवर सामान देणं. उधारीवर सामान देणं. उधारी उधारी. ओके, तुम्हाला ऍटलीस्ट वर्डचे मिनिंग कळालेत, इट इज गुड. की जेव्हा आपण फायनान्सिंग येतं त्यावेळेस काय करतात, each and every customer is not able to pay on cash, so they are need to service is a credit facility. त्यामुळे ते काय करतात, रिटेलर कडून उधारीवरती सामान नेतात. मग ही पण फॅसिलिटी कोण देतो, रिटेलर त्यांना अवेलेबल करून देतो. सो दे प्रोव्हाइड फायनान्शियल हेल्प टू कंझ्युमर. कस्टमरला तो फायनान्शियल हेल्प करायचा ट्राय करतो. तर तिथे त्यांना टाइम ड्युरेशन दिला जातो. त्या टाइम लिमिट मध्ये त्यांना ती पेमेंट रिटर्न करावी लागते त्या प्रोडक्ट मागची. सो बाय सेलिंग देम टू गुड्स ऑन अ क्रेडिट. त्यामुळे क्रेडिट फॅसिलिटी वरती पण तो त्याचं सामान सेल करतो. कुणाला सेल करणार आहे आता? कस्टमर. कंझ्युमर. कस्टमर. कस्टमर और कंझ्युमर. नेक्स्ट आहे मार्केट रिसर्च. रिटेलर्स आर इन क्लोज कॉन्टॅक्ट विथ देअर consumer or customer. They know the taste, likes and dislikes of the customers. They pass on such information to the wholesalers for a onward transmission to the manufacturers concerned. मार्केट रिसर्च हा खूप मेन पॉइंट आहे की ज्यावेळेस पण रिटेलर हा एकच असा पर्सन असतो की जो डायरेक्टली कस्टमरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो. त्यामुळे होलसेलर पेक्षा पण जास्त इन्फॉर्मेशन कोणाकडे असती, रिटेलर कडे. सो रिटेलर्स आर इन क्लोज कॉन्टॅक्ट विथ देअर कस्टमर. कस्टमरच्या क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये असल्यामुळं त्याला काय माहित असतं की कस्टमरला काय आवडतंय, काय आवडत नाही, किंवा त्यांना इन फ्युचर कसे प्रोडक्ट लागतील ह्याची सगळी आयडिया कोणाकडे असती, रिटेलर कडे. दे नोज द टेस्ट, likes and dislike of the customer. They pass on such a information to the wholesaler for onward transmission to the manufacturer concerned. मग तो काय करतो, ही सगळी इन्फॉर्मेशन, ही जी व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन आहे मार्केटचा रिसर्च किंवा सर्वे केल्यानंतरची, तो होलसेलरला सांगतो आणि होलसेलर कडून परत मॅन्युफॅक्चररला ही इन्फॉर्मेशन दिली जाते. का दिली जाते, कारण जे पण प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये कोणते मॉडिफिकेशन केले पाहिजे, काळानुसार जो बदल आहे तो कोणता बदल घडवला पाहिजे हे त्या होलसेलरला किंवा प्रोड्युसरला तिथं आयडिया येते. त्यासाठी मार्केट रिसर्च मध्ये मेन जो पर्सन आहे तो रिटेलर आहे, कारण तो रिटेलर डायरेक्टली कॉन्टॅक्ट कोणासोबत असतो, त्याचा कस्टमर सोबत असतो. त्यामुळे त्याच्या आवडी निवडी, कोणते डिमांडिंग प्रोडक्ट आहेत, कशा इथून पुढे कसा ट्रेंड येईल ह्याची पण थोडीफार आयडिया त्याला आलेली असते. So seventh function is market research. After that, eighth function. Next बघा, this is the last function of a retailer. It is a sales promotion. So sale promotion, they display the goods in shown windows and on counter for the information of a customer. Thus, retailer help to promote the sales of a goods manufactured by a particular manufacturer who has launched the sales promotion campaigns. So campaigns means, माहिती का तुम्हाला सेल प्रमोशन कॅम्पेन्स? कधी कधी आपण रिटेल शॉप वरती एक सर्व्हिस बघतो की फ्री मध्ये तुम्ही प्रोडक्ट यूज करू शकता.
तिथंच तुम्ही यूज करून तुम्हाला सूट होते का नाही हे बघू शकता. मोस्टली कॉस्मेटिक रिलेटेड हे असतं. सो तिथं काय करतोय रिटेलर, सेलचं प्रमोशन करते. म्हणजे ते प्रोडक्ट जे नवीन एखादं प्रोडक्ट असेल किंवा ऑलरेडी डिमांड मध्ये असलेलं प्रोडक्ट असेल ते काय करतोय, तो कस्टमरला समजावून सांगतोय. त्याची खूप डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन त्याला देतोय कस्टमरला. सो दे डिस्प्ले द गुड्स इन अ शोन विंडोज. आपण बऱ्याचदा बघतो मेडिकल शॉप मध्ये आपल्याला पाठीमागे आता विंडोज स्टार्ट झालेत. त्या विंडोज मध्ये काय असतात, फार्मास्युटिकल ज्या पण ऍडव्हर्टाइजमेंट आहेत त्या डिस्प्ले केल्या जातात. मग त्या फार्मास्युटिकल ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये त्याची ते प्रोडक्ट, त्याची इन्फॉर्मेशन इन डिटेल सांगितलेली असते. त्याचा युजफुलनेस हे सांगितलेलं असतं. त्याचे प्लस पॉईंट तिथे डिस्प्ले केलेले असतात. सेम रिटेलर काय करतो, कोणतेही नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये आला असेल किंवा जे डिमांडिंग मधलं जे प्रोडक्ट असेल ते कस्टमरला समजावून तो सांगतो. ती इन्फॉर्मेशन किंवा त्याचं प्रमोशन काय करतो, तो रिटेलर करतो. Thus, retailer helps to promote the sales of goods manufactured by a particular manufacturer. त्यामुळं ही कंपनी जरी रिटेलरची नसली तरी रिटेलर काय करतो, त्या मॅन्युफॅक्चररच्या किंवा त्या प्रोड्युसरच्या वतीने स्वतःच त्या प्रोडक्टचं प्रमोशन करतो. हु हॅज लॉन्च द सेल्स प्रमोशन कॅम्पेन. आणि त्यानंतर तो काय करतो, सेल प्रमोशन कॅम्पेन म्हणजे काय, त्या ऍडव्हर्टाइजमेंट करणं, त्या कस्टमर समोर त्या प्रोडक्टचा, व्हेरियस कंपनीच्या प्रोडक्टचा ऍडव्हर्टाइजमेंट करणं. तर त्याला आपण काय म्हणतो, कॅम्पेन. हे 8 फंक्शन समजलेत का रिटेलरचे? येस मॅम. येस मॅम. 3च लोक येस मॅम म्हणतात, बाकीचे स्टुडंट येस मॅम. येस मॅम. ओके. किती फंक्शन आहेत टोटल? 8 Eight. functions. 8 functions. ओके. फर्स्ट 4 कोणते आहेत? Wide choice to Wide choice consumer, to consumer, ready stock, ready stock, Ready stock. Transporting. ओके. बॉईज मधून सांगा, वाईड चॉईस टू अ कंझ्युमर काय आहे? keep stock of various item according to need of consumer. सर्व्हिसेस परफॉर्मड बाय रिटेलर. रिटेलर कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस देतो हे आपल्याला लर्न करायचंय. फर्स्टली तो सर्व्हिस कोणाला देतो, सर्व्हिसेस टू द प्रोड्युसर अँड सर्व्हिसेस टू द कंझ्युमर. ज्यावेळेस पण रिटेलरच्या सर्व्हिसेस असतील त्यावेळेस फक्त 2च सर्व्हिसेस आपल्याला लिहायचे. पहिली सर्व्हिस कोणाला, प्रोड्युसरला, अँड सेकंड सर्व्हिस कोणाला, कस्टमरला. आणि तेच जर सर्व्हिसेस परफॉर्मड बाय होलसेलर असेल तर तिथं किती लिहिणार सर्व्हिसेस? कुणाकुणाला होलसेलर सर्व्हिसेस देतो? सर्व्हिस टू रिटेलर. Retailer. अँड नेक्स्ट Services to producer or ओके. अँड थर्ड service of the society. ओके, करेक्ट. तो लक्षात ठेवा, सर्व्हिसेस परफॉर्मड बाय होलसेलर म्हणलं की 3 सर्व्हिसेस येणार अँड सर्व्हिसेस परफॉर्मड बाय रिटेलर म्हणलं की तिथं 2च येणार. सो प्रोड्युसर आणि कस्टमर. त्यातली पहिली बघा, सर्व्हिसेस टू द प्रोड्युसर और होलसेलर. रिटेलर स्टडीज द टेस्ट, लाइक, डिसलाइक ऑफ द कस्टमर and through the wholesaler communicate it to the manufacturer to the enable him to improve his product accordingly. मगापासून आपण हा एक पॉइंट आहे जो मेन, जो प्रत्येक बीट मध्ये इन्क्लूड केलेला आहे की रिटेलर जे आहेत ते काय करतात, मार्केट रिसर्च करतात किंवा मार्केटचा सर्वे करतात. त्यामुळे त्यांना काय कळतं, कस्टमरच्या लाईक, डिसलाईक, टेस्ट, त्यांची डिमांड, त्यांची सगळी कळते. ही जी व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन आहे ती कुणाला पुढे दिली जाते, होलसेलरला सांगितलं जातं. त्यानंतर होलसेलर जे आहेत ते होलसेलर थ्रू मॅन्युफॅक्चरर किंवा प्रोड्युसरला ही इन्फॉर्मेशन दिली जाते. मग ही इन्फॉर्मेशन घेऊन प्रोड्युसर काय करणार आहेत, स्वतःचे जे प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणार आहेत, मॉडिफिकेशन करणार आहेत. सो ही पहिली सर्व्हिस रिटेलर कडून प्रोड्युसरला किंवा होलसेलरला दिली जाते. नेक्स्ट आहे, दे हेल्प द होलसेलर अँड मॅन्युफॅक्चरर
by doing the job of advertisement by displaying goods in show window or on counter or by any other means. जेव्हा पण प्रोडक्ट त्यांच्या शॉप मध्ये येतात, रिटेलरच्या शॉप मध्ये येतात, ते प्रोडक्टचं ऍडव्हर्टाइजमेंट पण ते करतात. म्हणजे रिटेलर असं म्हणत नाही की हे मॅन्युफॅक्चररचं काम आहे किंवा ज्या कंपनीने हे बनवले त्या कंपनीचं हे काम आहे ऍडव्हर्टाइजमेंटचं, मग त्यांना कस्टमर येऊ देत किंवा न येऊ देत असं न करता तो काय करतो, त्यांना ऍडव्हर्टाइजमेंट प्रमोशन साठी कुठेतरी हेल्प करतो. सो दे हेल्प द होलसेलर अँड मॅन्युफॅक्चरर. मग इथं होलसेलरला किंवा मॅन्युफॅक्चररला तो काय करतोय, हेल्प करतोय. कशी हेल्प करतोय? बाय डिस्प्लेइंग ऍडव्हर्टाइजमेंट ऑफ देअर गुड्स. म्हणजे त्यांचे जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टचा हा स्वतः ऍडव्हर्टाइजमेंट करतो, कस्टमरला नीट त्याची इन्फॉर्मेशन समजावून सांगतो आणि ऍडव्हर्टाइजमेंट करतो. किंवा त्याच्या रिटेल शॉप मध्ये एक विंडो लावलेला असतो की जिथं सगळ्या ऍडव्हर्टाइजमेंट रन केल्या जातात. किंवा काउंटरवरती जे डिमांडिंग प्रोडक्ट आहेत असे प्रोडक्ट काउंटरवरती समोर ठेवले जातात, जेणेकरून कस्टमरला लगेच कॅश होईल. सो अशा व्हेरियस मीडिया थ्रू किंवा एनी अदर मीन्स किंवा व्हेरियस अजून मेथड यूज करून तो काय करतो, ऍडव्हर्टाइजमेंट करतो प्रोडक्टची. सो दे हेल्प द होलसेलर अँड मॅन्युफॅक्चरर by doing the job of advertisement by displaying goods in shown windows or on a counter or by any other means. अशा व्हेरियस मीडिया यूज करून तो मॅन्युफॅक्चररचे जे गुड्स आहेत त्याची ऍडव्हर्टाइजमेंट करायला हेल्प करतो. थर्ड आहे द रिटेलर हेल्प द मॅन्युफॅक्चरर अँड होलसेलर इन मीटिंग द व्हेरियस रिक्वायरमेंट ऑफ अ कस्टमर लिव्हिंग इन एव्हरी नॉक अँड कॉर्नर ऑफ द कंट्री. जेवढे पण रिटेलर्स आहेत ते अजून काय हेल्प करतात, त्या प्रोड्युसरला किंवा मॅन्युफॅक्चररला ते सांगतात की कस्टमरची रिक्वायरमेंट काय आहे. अँड दे आर लिव्हिंग इन एव्हरी नूक. नूक म्हणजे काय आहे, कानाकोपऱ्यात, जे आपण नूक अँड कॉर्नर म्हणतो ते काय असणार आहे, त्याचं मिनिंग काय आहे, कानाकोपऱ्यामध्ये जेवढे पण कस्टमर राहतात ते तिथे तो क्लासिफाय करत नाही की मिडल क्लास, हाय क्लास असं क्लासिफिकेशन न करता तो कस्टमरला ऍज अ कस्टमर म्हणून ट्रीट करतो. त्यामुळे लो क्लास, मिडल क्लास, हाय क्लास तिन्ही पण क्लासचे जे कस्टमर आहेत त्यांच्या रिक्वायरमेंट काय आहेत हे सगळं ह्याची इन्फॉर्मेशन तो कलेक्ट करतो आणि मॅन्युफॅक्चररला सांगतो. त्यामुळे दे हेल्प द मॅन्युफॅक्चरर अँड होलसेलर इन मीटिंग द व्हेरियस रिक्वायरमेंट ऑफ अ कस्टमर. कस्टमरच्या रिक्वायरमेंट कुठेतरी फुलफिलमेंट करण्यासाठी पण तो स्वतः हेल्प करतो. लिव्हिंग इन एव्हरी नूक अँड कॉर्नर ऑफ द कंट्री. त्या कंट्रीमध्ये असणारा प्रत्येक कस्टमर, नूक अँड कॉर्नर म्हणजे कानाकोपऱ्यात राहणारा प्रत्येक कस्टमरच्या रिक्वायरमेंटची इन्फॉर्मेशन तो पुढे फॉरवर्ड करतो. नेक्स्ट आहे सर्व्हिसेस टू द कस्टमर और कंझ्युमर. इन दॅट फर्स्ट इज दे मेंटेन अ रेडी स्टॉक ऑफ अ गुड्स टू मीट द डिमांड ऑफ अ कंझ्युमर. कंझ्युमरची डिमांड फुलफिलमेंट करण्यासाठी रेडी स्टॉक ठेवतो. त्यानंतर दे प्रोव्हाइड फ्री होम डिलिव्हरी सर्व्हिस टू द कंझ्युमर. जे पण कस्टमर आहेत त्यांना होम डिलिव्हरी पाहिजे असेल तर ती पण फॅसिलिटी रिटेलर प्रोव्हाइड करतो. बिकॉज दे हॅव देअर ओन ट्रान्सपोर्टेशन मीडिया और दे हॅव देअर ओन व्हेकल. सो दॅट्स वाय दे आर प्रोव्हाइडिंग होम डिलिव्हरी फॅसिलिटी टू द कस्टमर. थर्ड आहे रिटेलर डिस्प्ले द न्यू प्रोडक्ट इन शोन विंडो ऑन अ काउंटर फॉर द इन्फॉर्मेशन ऑफ द कुड बी कंझ्युमर. जे पण रिटेलर आहेत ते काय करतात, स्वतःच्या शॉप मध्ये ऍडव्हर्टाइजमेंटसाठी एक विंडो डिस्प्ले केलेला असतो किंवा तिथं व्हेरियस मोठे ऍडव्हर्टायझिंगचे बोर्ड लावलेले असतात, जेणेकरून जे मार्केटमध्ये न्यू प्रोडक्ट आहे त्याची प्रमोशन व्हावं किंवा त्याची ऍडव्हर्टाइजमेंट व्हावी आणि ती इन्फॉर्मेशन कस्टमर पर्यंत पोहोचावी यासाठी काय करतो, विंडो डिस्प्ले करतो किंवा काउंटरवरती ते प्रोडक्ट ठेवतो आणि तिची जी इन्फॉर्मेशन आहे ती कस्टमरला देतो. नेक्स्ट आहे दे प्रोव्हाइड क्रेडिट फॅसिलिटी टू द कंझ्युमर. सो फायनान्शियली हेल्प पण करतो, तो क्रेडिट फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो कस्टमरला. फिफ्थ इज द रिटेलर्स कीप देमसेल्फ वेल स्टॉक्ड विथ द डिफरंट व्हॅनिटीज ऑफ गुड्स manufactured by a different producers. In this way they provide an opportunity to the customer to choose the best out of available product. जे पण रिटेलर्स आहेत ते काय करतायत, वाईड व्हरायटीचे प्रोडक्ट ठेवतात. एकच जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट व्हेरियस कंपनीज बनवते.
सो त्या व्हेरियस कंपनीज मधले प्रोडक्ट ते घेऊ शकतात. त्यामुळे वाईड व्हरायटी तिथं शो करतो तो कस्टमरला, आणि त्यामधलं जे बेस्ट प्रोडक्ट आहे ते बेस्ट प्रोडक्ट तो चॉईस करण्याची फॅसिलिटी तो कस्टमरला देतो, किंवा ती ऑपॉर्च्युनिटी तो कस्टमरला प्रोव्हाइड करतो. नेक्स्ट आहे 6th, they maintain a regular contact with the customer so as to provide an opportunity to them to make a complaint regarding a substandard product, replacement of a defective product, etc. So next फॅसिलिटी काय आहे, जे पण रिटेलर आहेत ते काय करतात, एक ऑपॉर्च्युनिटी देतात जे कस्टमर आहेत त्यांना, की जर एखादं प्रोडक्ट डिफेक्टिव्ह लागलं तर त्याचं कंप्लेंट करण्याचा पण हक्क त्या कस्टमरला ते प्रोव्हाइड करतात, किंवा ते प्रोडक्ट रिप्लेसमेंट करून देण्याची पण जबाबदारी ते स्वतःकडे घेतात. सो दॅट्स वाय रिटेलर्स आर डुईंग मोर जॉब दॅन अ होलसेलर, की होलसेलर एखादा प्रोडक्ट रिप्लेस करून देत नाही डिफेक्टिव्ह प्रोडक्ट, पण कस्टमरला रिटेलर काय करतायत, ते प्रोडक्ट रिप्लेस करून देतात, किंवा डिफेक्टिव्ह प्रोडक्टची जी काही कंप्लेंट आहे ते मॅन्युफॅक्चरर पर्यंत पोहोचवण्याचं काम पण करतात, किंवा क्वालिटीमध्ये जर फरक असेल, सब स्टँडर्ड प्रोडक्ट किंवा जर क्वालिटीमध्ये कमी जास्त काय असेल तर ती पण कंप्लेंट कस्टमर करू शकतो, रिटेलर कडे पण करू शकतो, आणि मॅन्युफॅक्चरर पर्यंत पण ही माहिती पोहोचवण्याचं काम कोण करतं, रिटेलर. नेक्स्ट आहे 7th, they maintain a regular contact with the customer so as to provide an opportunity to them to make a complaint regarding a substandard product, replacement of a defective product, etc. The retailer offers a free expert advice to his customers about merits, uses of each product, and also about the availability of a better सबस्टिट्यूट. म्हणजे इथं काय करतो, जे कस्टमर आहेत त्यांना कस्टमरला गाईड करायचं पण काम कोण करतं, रिटेलर करतो. सो ही पण फॅसिलिटी तो स्वतःकडून देतो, की कोणतं प्रोडक्ट चांगलं आहे, यापैकी कोणतं प्रोडक्ट बेस्ट क्वालिटीचं आहे हे सांगण्याचं काम पण करतो. फ्री एक्सपर्ट ऍडवाइस जे आपण म्हणतो, की ही ऑफर्स फ्री एक्सपर्ट ऍडवाइस टू हिज अ कस्टमर. कस्टमरला तो सांगतो की तुम्हाला हे प्रोडक्ट सूट होतील. सो बऱ्याचदा कॉस्मेटिक रिलेटेड जे आहे प्रोडक्ट त्याच्या रिलेटेड ही फ्री एक्सपर्ट ऍडवाइस दिली जाते, की हे सूट होतंय, हे होत नाही. ते कोण करतं, रिटेलर त्याच्याकडून करतं, आणि त्याचे काय करतात, ते त्या प्रोडक्टचे मेरिट, डिमेरिट आणि युजेस हे सगळं त्यांना एक्सप्लेन करतात. आणि हे प्रोडक्ट अवेलेबल कधी कधी होईल ह्याचा स्टॉक पण ते सांगतात पुढं कस्टमरला. तर हे सर्व्हिसेस समजल्या. Yes, ma'am. Yes, ma'am. आजच्या लेक्चरला काय काय बघितलं आपण, Retailer, त्याचे functions. Function of retailer and service to the Services. consumers. okay. In today's lecture we are learned 2 bits. First is a retailer, त्याची definition. So chemist pharmacist याची definition, retailerचं short introduction, त्यानंतर function of a retailers and service performed by a retailer. हे 2 बीट आपण आजच्या लेक्चरला लर्न केले. So in the next lecture we are going to learn types of retailers in detail, and also we are going to cover another bit is a modern trades in retailing. So we are stop here. Thank you for your patience. Anyone have any doubt regarding today's bit? No, ma'am. All of you? No, ma'am. No, ma'am. Ma'am. No, ma'am. Okay.